धर्मपंडितापुढे काही चाललं नाही. पैठणच्या धर्मपंडितांनी विठ्ठलपंतांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली आहे. आई सांगून जाईन जाता जाता, देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली. विठ्ठलपंत जड अंतकरणानं जड पावलानं डोळ्याच्या कडा ओल्या झाल्यात. पैठणहून आळंदीला येत आहेत. ज्या माऊलीनं 4-5 दिवस झाले आपले पती न्याय मागण्यासाठी गेले, त्या माऊलीची डोळे आपल्या पतीच्या वाटेकडे लागलेले आहेत. लांबूनच पतीला पाहिलं, घरामध्ये गेली, मडक्यावरलं झाकण काढलं, दुसऱ्या बारकीशा मडक्याने त्या मडक्यामधलं पाणी घेतलं आणि ती पर्णकुटी होती, त्या पर्णकुटीच्या बाहेर येऊन आपल्या पतीची वाट पाहत हातामध्ये पाण्याचा ते गडवा घेऊन उभी आल्याबरोबर पाणी दिलं. घाटा 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 पाणी प्यावं विठ्ठलपंतांनी. विठ्ठलपंतांनी पाणी प्यावं. पंचा होता, पंचानं अंग पुसावं, तोंड पुसावं आणि तिथंच खाली मटकणी ओसरीला बसावं. कंटाळा आला तो मला, कारण पत्नी ही खरी संसारातली जोडीदार नसते, सुख दुःखाची साथीदार असते. पतीच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून काहीतरी विपरीत घडलं असावं, पत्नीनं जाणावं. रागावले का तिथले ब्राह्मण? नाही ग, का रागवतील? मग तुम्ही न्याय मागायला गेलता, न्याय नाही दिला का? दिला ना न्याय त्यांनी. मग सांगा ना काय न्याय दिला त्यांनी? आपल्या मुलांच्या मुंजी व्हाव्यात, आपल्या मुलांना या समाजाने आपल्या समाजामध्ये घ्यावं, आपल्या या मुलांना या इंद्रायणीमध्ये या ब्राह्मणांनी आंघोळ करून द्यावी, आपल्या या मुलांना या समाजानं किमान आळंदीमध्ये येऊ द्यावं, भीक मागू द्यावं. याच्यासाठी तुम्ही त्यांना न्याय मागाय गेलता, दिला का हो न्याय? दिला ना रुक्मिणी, न्याय दिला. काय न्याय दिला? तुला वाटतं ना आपली मुलं सुखानं नांदावीत, त्यांना या समाजाने समाजामध्ये घ्यावं, या आळंदीमध्ये भीक मागू द्यावी, इंद्रायणीच्या पाण्यामध्ये आंघोळ करून द्यावी. तर ऐक त्यांनी दिलेला न्याय. त्यांनी मला देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली. का? मी केलेला प्रवास हा त्यांना मान्य नाही. मी केलेला प्रवास उलटा आहे, आणि म्हणून त्यांनी मला देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली. न्याय देवता आहे आणि त्या न्याय देवतेने दिलेला न्याय मान्य केला आणि खाली मान घालून मी आलोय ग. मला देहांत प्रायचित्ताला जायचंय. राज पतिदेवा, तुम्ही जाणार आणि मी मागे राहून काय करणार? अगं असं काय करतेस वेडे? आपल्याला मुलं आहेत. देहांत प्रायचित्ताची शिक्षा मला दिली, तुला नाही. पण पतीच्या मागं जाणं हे पत्नीचं कर्तव्य, तिला पतिव्रता मानावं. पहिली सती जाण्याची रूढ होती, परंपरा होती. मुलांच्या सुखासाठी जर त्यांनी देहांत प्रायचित्त आपल्याला भोगायला सांगितलं असलं तर तुमच्या बरोबर मीही देहांत प्रायचित्त भोगायला तयार आहे. मीही येणार, पण माझी मुलं सुखात नांदावीत याच्यासाठी मीही तुमच्या पावलावर पाऊल टाकून मीही येणार. दिवस ठरला. सकाळी लवकर उठल्या रुक्मिणी साहेब, कारण जायचं होतं संध्याकाळी. गोडधोड मुलांना करून घालावं. त्या दिवशी ज्ञानानं विचारावं, आई आज सण नाही ग, कुठली विशेष स्थिती नाहीये, आज आपल्या घरी तू पुरणपोळीचा स्वयंपाक करते. ज्ञाना, अरे आज तुझ्या वडिलांना मधुकरीमध्ये कोणीतरी डाळ आणि गूळ दिली रे, कणिकही आहे, म्हणून वाटलं सहज तो मला चांगलं गोडधोड करून घालावं. स्वयंपाक झाला. मुलंच ते लहान लहान मुलं, अवघ 5 वर्षाचं वय असेल माझ्या मुक्ताईचं, 7 वर्षाचं सोपान देवांचं, 9 वर्षाचे ज्ञानोबा आहेत, 11 वर्षाचे निवृत्तीनाथ आहेत. त्यांना काय त्याचं गम्य कळलं नाही. सण नसताना आईनं आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला, जीव घातले, पुरं जीवली, खेळायला गेली, खेळून आली, संध्याकाळचं जेवण झालं, मुलं झोपली. त्यांच्यावरती टाकण्याला सुद्धा पांघरून नव्हतं दादा. विठ्ठलपंतांनी अंगावरचा फाटका पंचा काढला आणि त्या मुलांच्या अंगावरती टाकलाय.
या दोघांचं ठरलेलं आहे, संध्याकाळी आपल्याला देहांत प्रायचित्ताला जायचंय. मुलं झोपत नाही तोपर्यंत देवाऱ्या पुढे दिवा लावला आणि विठ्ठलपंत पोती वाचित बसलेत आणि त्या पोतीमध्ये एक चिठ्ठी लिहून विठ्ठलपंतांनी ठेवावी. मुलं झोपी गेले, 12चा अवधी असेल, मुलं सगळी शांत झोपलेत. विठ्ठलपंतांनी पोतीचं पान दुमतं केलं, पोती देवाऱ्यावरती ठेवली, देवाला नमस्कार केला आणि रुक्मिणी आईसाहेबांना खुणावलं. मुलं शांत झाले, झोपलेत, आपल्याला जावं लागेल. पर्णकुटीच्या बाहेर पाऊल टाकलं विठ्ठलपंतांनी. विठ्ठलपंत 10-5 पाऊल चालून गेले. पाठीमागे पाहतात तर आपल्या बरोबर येणारी आपली धर्मपत्नी आपल्या पाठीमागे आलेली दिसत नाही. ती माऊली होती, 4 लेकरांची आई होती. तिला लगेच कसं निघता येईल दादा? झोपलेल्या मुलांकडे तिनं न्याहाळून पाहावं. काळुकी रात्र आहेत, देवाऱ्यावरचा दिवा उचलावा आणि प्रत्येक मुलाच्या जवळ जावं आणि त्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये त्या मुलांच्या तोंडावरचं पांघरून काढावं आणि अखेरचं त्या मुलांना डोळ्यामध्ये साठवून ठेवावं. अखेरचं साठवून ठेवावं आणि प्रत्येक मुलांच्या डोळ्यावरचं पांघरून काढावं, तोंडावरचं पांघरून काढावं आणि त्या प्रत्येक मुलाचा चेहरा आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावा आणि हात जोडून त्या मुलांकडे पाहून प्रार्थना करे, मुलांना माफ करा रे. अरे लहान लहान लेकरं अजून तुम्हाला कळतही नाही, तरी पण तुमचे आई बाप तुम्हाला या ठिकाणी या समाजाच्या हवाली करून अनंताचा प्रवास करण्यासाठी निघून चाललेत. लेकराव माफ करा. दिवा देवाऱ्यावरती नेऊन ठेवला आणि पर्णकुटीच्या बाहेर पाऊल टाकलं. आईशी कळवळायची करी लाभावी न प्रीती. आईचा अंतकरण आहे, आईचा अंतकरण आहे. पाऊल झोपडीच्या बाहेर पडत नाही दादा, पडत नाही. माग वळून पाहते, काय होईल उद्या माझ्या बाळांचं, काय होईल उद्या बाळाचं. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी उशीर झालाय, मुलं उठतील ग. थांबा हो, शेवटची भेट आहे, मला शेवटचं पाहू द्या त्या मुलांना. त्यांच्या सुखासाठी आपण अनंताच्या प्रवासाला चाललोत ना, मग मला शेवटची त्यांची एकदा पाहू द्या. पुन्हा रुक्मिणीनं बाहेर पडलेला पाय आत घेतला दादा, आत घेतला. निवृत्तीनाथांच्या जवळ गेले. निवृत्तीनाथांच्या अंगावरचं पांघरून हळूच दूर केलं दादा, हळूच दूर केलं आणि दूर कळण हळूच निवृत्ती दादांना उठवलं. दादा निवृत्ती, हे बाळ उठणार रे. निवृत्ती दादा दचकले, उठले. आई आई आवाज करू नको बाळा, आवाज करू नको. त्याच्या हाताला धरावं, निवृत्ती दादांच्या हाताला त्या माऊलीनं धरावं आणि पर्णकुटीच्या बाहेर न्यावं, पर्णकुटीच्या बाहेर न्यावं. तो म्हणतो, आई आई अगं अंधार आहे आणि एवढ्या अंधाऱ्या रात्री मला का ग उठवलंस? ज्ञाना निवृत्ती, निवृत्ती, अरे तुमच्या सुखासाठी तुम्हाला या समाजात घ्यावं, तुमच्या मुंजी व्हाव्यात, तुम्हाला या आळंदीमध्ये किमान या ब्राह्मणांनी भीक मागू द्यावी म्हणून त्यांनी दिलेली शिक्षा भोगण्यासाठी देहांत प्रायश्चित्ताला, म्हणजे आम्ही कायमचं तुम्हाला सोडून आनंदाच्या प्रवासाला निघून चाललो रे. निवृत्ती, निवृत्ती तटस्थ बाय. आई काय बोलतेस, काय बोलते आई? हो निवृत्ती, निवृत्ती फक्त माझी एकच मागणी, त्या आईनं आपल्या बाळापुढं पदर पसरावा दादा. खाली वाकली 2 पायावरती आणि आपला पदर निवृत्तीनाथा पुढे धरलाय आणि निवृत्तीनाथांच्या तोंडाकडे पाहत ती माऊली त्या निवृत्तीनाथांना म्हणते, निवृत्ती, निवृत्ती क्षमा कर रे, आम्ही तुम्हाला सोडून चाललोय, पण निवृत्ती माझं एक मागणं आहे तुझ्याकडं. ऐक ना निवृत्ती, सकाळी आम्ही गेल्यानंतर मुक्ताई उठेल, ज्ञाना उठेल, माझा सोपाना उठेल आणि त्यावेळेस विचारील दादा, तुलाच विचारतील, दादा आई कुठे गेली रे, आई कुठे गेली रे, आई कुठे गेली. आम्ही तर अनंताच्या प्रवासाला चाललोय. निवृत्ती आजपासून एकच काम कर, माझ्या त्या लेकरांचा आई म्हणून स्वीकार कर, आई म्हणून स्वीकार कर. एक आई आपल्या लेकराकडं दुसऱ्या लेकरांसाठी भीक मागते दादा, हे आईचं अंतकरण आहे, हे आईचं अंतकरण आहे. निवृत्तीने आईला कडकडून मिठी मारली. आईनं दुःख बाजूला केलं आणि निवृत्तीला सांगितलं, निवृत्ती आजपासून ही माझी 3 लेकरं तुझ्या ओटीमध्ये, आजपासून तूच त्यांची आई आणि तूच त्यांचा बाप आहे. निघाले
आणि दोघही देहांत प्रायचित्ताला निघून गेले. लागली असेल त्या बाळाला झोप. तसाच निवृत्ती बसून राहिलाय. ऐका ऐका, संत सुद्धा तेवढ्याच किमती आई इतकेच प्रेमळ असतात. पहाटे अरुणोदय झालाय, पाखरांचा चिवचिवाट चालू झालाय, कोंबडा आरवते. हळूच ज्ञानदादा उठलेत. जवळ पाहिलं तर आई नाहीत, वडील नाही, गेले असतील इकडं तिकडं. म्हणून समोर पाहिलं तर निवृत्ती तटस्थ उभा आहेत. डोळ्यातनं अश्रूच्या धारा निवृत्तीच्या लागलेल्या आहेत. ध्यान कुठंतरी हरवलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये निवृत्ती उभा आहे. ज्ञानदादानी यावं आणि दादाला विचारावं, दादा दादा काय झालं रे दादा? दादा आई रागावले का? बाबा रागावले का? भिक्षेला नाही गेला म्हणून? नाही रे ज्ञाना, खरं सांगू, आई कुठे आहे? ज्ञानदादाने विचारावं, आई कुठे, बाबा कुठे आहेत? निवृत्तीने सांगावं, ज्ञाना ज्ञाना, आज आपली आई आणि वडील आपल्याला कायमचे सोडून परत न येणाऱ्या रस्त्याने चालत गेले रे. आता ते पुन्हा कधीही माघारी येणार नाहीत. हंबरडा फोडला, कडकडून मिठी मारली दादा. आणि कालवा झाल्यानंतर ज्ञानाने मिठी मारली. निवृत्ती तर अवस्थेवरच नव्हते, फक्त डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. ज्ञानाने मिठी मारली, ज्ञानाने हंबरडा फोडल्यानंतर सोपाना आणि मुक्ताई उठली. मुक्ताईला तर आई सुद्धा म्हणता येत नव्हतं. आय आय आय, डोळं चोळत 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 तिने यावं, आई कुठं दिसत नाही, आई कुठं दिसत नाही. आणि म्हणून तिने ज्ञानदादाला विचारावं, ज्ञानदादा, अरे आपली आई दिसत नाही, आपले बाबा दिसत नाही. तेव्हा मुक्ताईची समजूत काढावी. ज्ञानदादानं, मुक्ता अगं आजपासून हीच आपली आई आणि हाच आपला बाप आहे. कडकडून मिठी मारली सगळ्या पोरांनी. केव्हा आईची माया निवृत्तीच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली हेही सुद्धा निवृत्तीनं त्यांना कळलं नाही. जसा आईचा हात मायेनं लेकरावरून फिरावा, तसा सगळ्यांवरून हात माऊलींचा फिरल्याबरोबर आईची जी उब होती, आईच्या ज्या पदराची उब होती, तीच उब ज्ञानोबारायांना, सोपान काकांना आणि मुक्ताईंना निवृत्तीच्या स्पर्शानं जाणवू लागली. कारण संत ही सुद्धा जगताची आई आहे, माऊली आहे.